तर नमस्कार युट्यूब फॅमिली, शिवजयंतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आई, शुभेच्छा द्या ना सगळ्यांना. नमस्कार युट्यूब फॅमिली, तुम्हाला शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला तर पाहूया आपण पुढे काय करत आहोत. आता शिवाजी महाराजांची पूजा करायची, हे आपलं हिंदुत्वाचं कुलदैवत आहे. हा, शंकर नको उचलू त्या. तिला फक्त उचकायला पाहिजे. अरे काय नो. काय 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 चला 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 पप्पा करायचा. मावळे घे ना, आमच्या मावळे नंदूला घे. पण खूप 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 उत्साह आहे. हे अजून एक राहिली ना पेटवायची. हा, पेटवते. पेटली. ओके. हा, पेटली. बरोबर आहे. 5 अगरबत्त्या. पिल्लू इकडे येऊ नको बर का, अगरबत्ती आहे बाबू इकडं. ही अगरबत्ती इकडनं ठेव. ती तिकडच घुसती आहे ती. नाही, कोपऱ्यात. मी ते बघा ते बघा. हाय 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 म्हणलं, ती येत नाही ती. अशा अशा अगरबत्त्या कोणी लावल्या होत्या. वा, हा, चल 5 अगरबत्त्या. चला तर पदर घ्या डोकोर. बाबू बाबू मला काहीच करून नाही देत. हे पहा, तर आमची आई सुद्धा आलेली आहे गावाकडून आमच्या शिवजयंतीच्या निमित्ताने आमच्याकडं. तर आजी सुद्धा आहे, माझी आई बर का. आई सुद्धा आहे. आई तू दाखव ग तुझा चेहरा. आई सुद्धा आहे बघ आमच्या. सेम आहे की नाही? सासूबाई चेहरा आणि Same, माझ्या आजी सासूचा चेहरा सेम आहे. दोघी सेम दिसत आहेत. दोघी बुट्टे आहेत. कसं हसत आहे चला. म्हणल्यावर. अरे डुकल टोपी घाल ना. कुठे आहे टोपी? पांढरी टोपी नाही का? आहे ना, असेल नाही होती. तुम्हाला नाही घालायची तू घाल. टोपी? हा पण तिला घाल ना आधी. चला शिवबा, हे आमचा छोटासा शिवबा. तिला अरे बाबा, शिवा तर नाही. तिला कोणत्याच टोपी घालत नाही ती. तर तुम्ही दोघं घेता का? घ्या ना आधी आरती तुम्ही दोघी जणी. पण आता आरती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे पालक माता जिजाऊ आणि वडील शहाजीराजे भोसले. स्वराज्याची शपथ वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी पुण्याच्या रामेश्वर मंदिरात मावळ्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. महाराजांच्या लढाया, अल्पखानाचा वध, प्रतापगड, पन्हाळागड. शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवावरून ठेवण्यात आले. एका आख्यायीनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्या बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती, म्हणून या मुलाचे नाव शिवाजी ठेवले गेले. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनाच्या सल्तनतीची सेवा केली होती. त्यांची आई जिजामाता, ज्या सिंदखेडच्या लघुजी जाधवरावांच्या कन्या होत्या. जाधव हे देवगिरीच्या यादव राज घराण्यातील वंशाचे होते. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा या 3 इस्लामी सल्तनतींमध्ये विभागलेली होती. शहाजी राजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि मुघल यांच्या दरम्यान 1936 मध्ये शहाजीराजे विजापूरच्या सेवेत रुजू झाले आणि त्यांना पुण्याची जहांगीरी दिली. शहाजी राजांनी पुढे तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजी राजांना घेऊन जिजाबाई पुण्याला राहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजी राजांचे यांच्या एकोजी भोसले आणि व्यंकोजी भोसले या पुत्रांनी पुढे सध्याच्या तामिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले. शिवाजी महाराजांना घेऊन जिजाबाई पुण्यात स्थायी झाल्या. त्यावेळी विजापुरी शासक आदिलशहाने बंगलोर म्हणायच्या आधी शहाजी राजांना तैनात केल्यामुळे दादोजी कोंडादेव त्यांनी त्यांचा प्रशासक म्हणून नियुक्त केली. 1647 मध्ये कोंडादेव मरण पावले आणि शिवरायांनी कारभार हाती घेतला. त्यांच्या पहिल्या मोहिमेने थेट विजापूर सरकाराला आव्हान दिले. जिजाबाई पुण्यात राहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजी महाराज आणि कारभारी यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतिकार दाखला सोन्याच्या मुलाम्याचा नागरा फिरून जिजाबाईंनी
पुण्याची पुनर्स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजी महाराजांचे लहानाचे मोठे असताना आणि मोठे झाल्यावरही मोठेपणाची सिंहगडावरच्या स्वारींसारख्या प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांच्या जिजाबाईंचे खंबीर मार्गदर्शन केले. शिवाजी महाराजांच्या त्या आद्य गुरु मानल्या जातात. हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजी महाराजांना जिजाबाई स्फूर्ती दिली असे काही इतिहासक मानतात. ओके, चला आता मुजरा राजे, मुजरा स्वीकारा राजे. कर मुजरा कर, मुजरा कर, मुजरा मुजरा करा. कसा करायचा मुजरा? मुजरा कर. ओके, चला आता तर नमस्कार युट्यूब फॅमिली. आम्ही तर केली आहे शिवजयंती साजरी. तुम्ही केली का? कमेंट करून सांगा. आणि प्रत्येकाने शिवजयंती ही घरोघरी साजरी केलीच पाहिजे. कारण राजांमुळं आज म्हणजे त्यांचा इतिहास आहे ना, हा बुजण्यासारखा नाहीये. त्यांचा इतिहास हा प्रत्येकाच्या रक्तात पाहिजे. राजांचा इतिहास हा विसरण्यासारखा नाहीये. आणि आपण जर सण साजरे केले तर इतिहास आपल्या डोक्यात राहील. आपल्या पिढींना छोट्या छोट्या लेकरांना, जे आता नवीन पिढी जन्माला येत आहे, जशी ही बघा आपली मावडी आता लहान आहे, आता यांना जर इतिहास सांगितला नसता तर त्यांनी शिवजयंती साजरी केली असती का? असा मेकअप केला असता का? सकाळ सकाळ माझ्याकडे आली असती का? तर नाही. तर आपल्या प्रत्येक पिढीला शिकवा राजे काय होते हे सगळ्यांना सांगत चला. तेव्हाच आपला इतिहास सगळ्यांच्या डोक्यात बसेल. आणि इतिहास आपला विसरण्यासारखा नाहीयेच. आणि हा इतिहास आणि राजांनी जे काही कार्य केलेत ना, हे कार्य तर काटा येतो. मेन कार्य सांग राजांचं स्त्रीसाठी. राजांनी स्त्रियांसाठी काय नाही केलं म्हणजे त्यांचं जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. जे आपल्याला आता जे स्वातंत्र्य आहे ना, ते फक्त राजांमुळेच आहे. आणि आज हे सगळे एकजुटीने जे आहेत ते कोणामुळे आहेत? राजांमुळेच आहेत. आणि स्त्रियांवर जो अत्याचार व्हायचा हा कोणामुळे थांबला? राजांमुळेच थांबला. आज सर्व जे एकजुटीने राहतात कोणामुळे राहतात? राजांमुळेच राहतात. तर राजांचा इतिहास हा विसरण्यासारखा नाहीये. तर सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही काय 2 शब्द बोलला? शिवाजी महाराजांविषयी मी सांगू शकते. जर त्या काळात शिवाजी महाराज लेडीजवर जर अत्याचार झाला तर शिवाजी महाराज त्याचे डोळे काढायचे किंवा हात काढायचे किंवा त्यांचं म्हणजे सांगू शकत नाही असं काही कृत्य करायचे त्या पुरुषाशी. परत बलात्कार होत नव्हते. पण आजकालच्या युगात पहा, लेडीज, छोट्या मुली, कोणाची कोणाला ओळख नाही राहिली ना, भावाची बहिणीला ना वडिलाची मुलीला. आजकाल खूप अत्याचार चालू आहे. तसे शिवाजी महाराजांचं काहीतरी अनुकरण केलं पाहिजे असं मी सांगू शकते. मला तर महाराजांची म्हणजे मी ज्या टायमाला आरती करत होते ना, त्या टायमाला अक्षरशः माझ्या असं डोळ्यातून असं पाणी येत होतं. तर सर्वांनी शिवजयंती साजरी करा. शिवजयंतीच्या सर्वांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा. शिवाजी महाराज की